हिवाळ्यात सीझनमध्ये जेव्हा लाल गाजरं यायला लागतात तेव्हा आपण त्याच्यापासून गाजराचा हलवा तर नेहमीच करतो, पण काहीतरी झटपट लहान मुलांनासुद्धा आवडेल असं काहीतरी करायचं असेल तर याप्रमाणे गाजराचे गोड आप्पे किंवा गाजराचा आप्पे केक जो आहे तो जरूर करून बघा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. हा जो गाजराचा आप्पे केक आहे तो तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा हमखास देऊ शकता. नक्की ते आवडीनं खातील. याकरता 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रव्यामुळे जे आहे ते केकचं टेक्स्चर छान लुसलुशीत असं येतं, त्याच्यामुळं जाड रवा न घेता बारीक रवा वापरायचा आहे. याच्यामध्ये रव्याच्या निम्म म्हणजे अर्धा कप दही घातलं. गोडाचा पदार्थ करतो आहे त्याच्यामुळे दही जे आहे ते चवीला खूप आंबट नसावं. त्यानंतर दह्याच्या निम्म म्हणजे पाव कप साजूक तूप याच्यामध्ये घातलं. साजूक तुपामुळं केक जो आहे तो आतून छान मॉइस्ट असा राहतो, ओलसर असा राहतो. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्या. दूध जे आहे ते थोडं थोडं निम्म करून मी घातलं आहे. याच्यामध्ये रव्याच्या गाठी राहिल्या नाही पाहिजेत. दहीसुद्धा छान एकजीव असं मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर गोडीसाठी याच्यामध्ये अर्धा कप साखर घातलेली आहे. साखर अख्खी न घालता पिठी साखर करून जरी घातली तरीसुद्धा चालेल, लवकर ती मिक्स होते, लवकर विरघळते. आता हे झाकून साधारण अर्धा तास ठेवून द्यायचं आहे, म्हणजे मग यातला जो रवा आहे तो छान भिजतो, शिवाय साखर जी आहे तीसुद्धा विरघळते. अर्धा तासानंतर याला एकदा चांगलं खालीवर करून घ्या. साखर जी आहे ती विरघळली पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी एक मोठं असं लाल गाजर घेतलेलं आहे. 2 प्रकारची, एक केशरी रंगाचं गाजर असतं, त्यानंतर हे असं लाल रंगाचं गाजर असतं जे आपण हलव्यासाठी वापरतो, ते गाजर घ्यायचं आहे. गाजराची साल काढून घेतली, मुळाचा भाग काढून टाकला आणि बारीक अशा किसणीनं गाजर जे ते किसून घ्या. खूप मोठा असा किस आपल्याला नको आहे. हे बघा, साधारण आपल्याला पाऊण ते 1 कप गाजराचा किस जो आहे तो पुरेसा होतो. आता हे किसलेलं गाजर रव्यामध्ये घातलं. सगळं छान असं मिक्स करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी अगदी थोडंसं मीठ आठवणीनं घालायचं, ज्याच्यामुळं आप्प्यांना जी ती चव चांगली येते, कारण गोडाचा पदार्थ आहे तरीसुद्धा थोडंसं मीठ हे हवंच. त्यानंतर पाव टीस्पून खाण्याचा सोडा याच्यामध्ये घातला. त्यानंतर त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे अर्धा टीस्पून बेकिंग पावडर याच्यामध्ये घातली. भरपूरसे टूटी फ्रुटी घातले आहेत. 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स याच्यामध्ये घातला, ज्याच्यामुळं केकचा छान असा स्वाद येतो. आता हे सगळं छान असं फेटून घ्या, म्हणजे मग बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकसारखा मिक्स झाला पाहिजे. तोपर्यंत आप्पे पात्र मंद आचेवर गरम करायला ठेवायचं आहे. ते लक्षात ठेवा, मंद आचेवरच आप्पे पात्र जे ते गरम करायचं, कारण आपल्याला अगदी स्लो फ्लेमवर, कमी फ्लेमवर हे जे आप्पे आहेत ते भाजायचे आहेत. त्याच्यामुळंच बेक केल्याप्रमाणे ते छान असे खरपूस शेकले जातात. आप्पे पात्र गरम झाल्यानंतर साच्यामध्ये थोडं साजूक तूप सोडलं. आता चमच्यानं याच्यामध्ये आप्प्यांसाठीचं जे पीठ आहे ते सोडायचं. हे बघा, साचा पूर्ण भरेल इतपत पीठ याच्यामध्ये सोडलं. झाकण ठेवून एक 5 मिनिटं हे जे आप्पे आहेत ते शेकून घ्यायचे. गॅस मंद आचेवर असल्यामुळं साधारणपणे 5 मिनिटे तर याला लागतात. हे जर का तुम्ही मध्यम आचेवर किंवा फास्ट फ्लेमवर केलं तर काय होतं की आप्पे जे आहे ते आतून मऊ राहतात. त्यामुळं केकप्रमाणे जर का यांना बेक करायचं असेल तर अगदी मंद आचेवर आप्पे जे आहेत ते शेकून घ्यायचे. हळूहळू यातल्या बेकिंग पावडर, बेकिंग सोड्यामुळं आप्पे जे ते छान फुलून येतात, फुगतात. हे बघा, आप्पे असे छान फुगले आहेत. खालून असा खरपूस रंग आल्यानंतर याची बाजू पलटायची. आता मात्र झाकण न ठेवता 5 ते 7 मिनिटं आप्पे जे आहेत ते शेकून घ्यायचे. हे बघा, दोन्ही बाजूनी असा छान खरपूस सोनेरी रंग आला आहे. हा जो पदार्थ आहे तो करायलाही अगदी झटपट आहे आणि लहान मुलांनासुद्धा आवडेल असा आहे, कारण याच्यामुळं केक खाल्ल्याचं जे समाधान आहे ते मुलांना मिळतं. शिवाय रव्याचा असल्यामुळं, याच्यामध्ये गाजर असल्यामुळं पौष्टिकसुद्धा आहे. टिफिनलासुद्धा हे जे आप्पे आहेत ते तुम्ही देऊ शकता. लहान मुलं आवडीनं खातात. हे बघा, मस्त असा लुसलुशीत केक झालेला आहे. छान असं गाजर याच्यामध्ये आहे. गाजराच्या हलव्यापेक्षा काहीतरी वेगळं असं जर का करायचं असेल तर हा प्रकार जरूर करून बघा. हे जे प्रमाण दाखवलं आहे त्याच्यामध्ये आप्पे पात्राचे साधारणपणे 3 घाणे होतात. 3 वेळा केक जो आहे तो तुम्हाला करता येतो. नॉनस्टिकचं किंवा बिडाचं आप्पेपात्र, कोणतंही आप्पेपात्र याकरता वापरू शकता. माझं मत विचाराल तर बिडाच्या आप्पेपात्रात आप्पे जे ते छान खरपूस असे भाजले जातात, त्यामुळे शक्यतो ते वापरा.
त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.